आपण 5th स्टँडर्डचा जो आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट केलेला आहे नंबर वर्क याच्यामधला प्रॅक्टिस सेट 3 जो आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहे. मग आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय बघणार आहे तर इथे आपण 6 डिजिट नंबर रीड कसा करायचा हे आपण बघणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही 4th स्टँडर्ड मध्ये होता 4th स्टँडर्ड मध्ये तुम्ही 5th डिजिट पर्यंत नंबर रीड केले त्याच्यासाठी असणार आपण प्रॅक्टिस सेट 2 पण सॉल्व्ह केलेला आहे. पण जर तुमच्याकडे 6 डिजिट नंबर असेल तर तो रीड कसा करायचा ते आता आपण बघूयात. आता आपल्याला एखादी कार घ्यायची आहे. मग आता कार घ्यायची असेल तर कारची किंमत साधारणतः किती रुपये असते? लाखामध्ये असते. म्हणजे कमीत कमी किंमत जर आपण म्हणली तर 4 ते 5 लाख ही कारची प्राइस येते. मग 4 ते 5 लाख लिहायचे कसे? तुम्हाला याच्या अगोदर 5th डिजिट मधला लार्जेस्ट 5th डिजिट नंबर कुठला आहे? 99,999. याच्यामध्ये जर आपण 1 ऍड केला तर काय होईल बरं ऍडिशन? 9 + 1 10 1 कॅरी 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 9 + 1 10 1 कॅरी. आता इथे मी डायरेक्टली इथे 10 लिहिलेला आहे. म्हणजे हा जो माझा कंप्लीट नंबर आलेला आहे तो किती डिजिट आला बरं बघा? 1 2 3 4 5 6 डिजिट नंबर आला. म्हणजे 99,999 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर त्या केस मध्ये आपल्याला हा 6 डिजिट नंबर मिळतोय. मग हा 6 डिजिट नंबर म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मी ग्रुपिंग करते. हा 3 चा एक ग्रुप केला, हा 2 डिजिटचा एक ग्रुप केला आणि मग ह्याला मी रीड करताना कसं रीड करणार आहे? हा झाला आपला 1 लाख. म्हणजे हे बेसिक कळालं की 6 डिजिट नंबर येतो कसा? सगळ्यात मोठा 5 डिजिट नंबर मध्ये आपण 1 ऍड केला की नवीन नंबर जो आपला तयार होणार आहे तो आहे आपला 6 डिजिट नंबर. मग आता याला रीड कसं करायचं? तर बघा मी एक नंबर घेतलेला आहे हा. आता मी हा तुम्हाला वाचून नाही दाखवते तर ह्याला मी आता इथे पिरियड्स कुठलेही नंबर असेल आपण नंबर हे ग्रुपिंग मध्ये जेव्हा ते रीड करतो त्याला आपण म्हणतो पिरियड्स. आणि इथे आहे म्हणजे आता हा जो नंबर मी इथे प्लेस केला तर हा आहे आपला किती डिजिट नंबर आहे? 1 2 3 4 5 6 डिजिट नंबर आहे. मग इथं 1 2 3 4 5 6 म्हणजे मला हा एल म्हणजे लाख पासून हा नंबर मला लिहायला पाहिजे. जे तुम्ही हा लाख पासून असा नंबर लिहू शकता किंवा युनिट डिजिट पासून असा नंबर तुम्हाला लिहिता येणार आहे. तर आता मी लिहिते इथे 2 इथे लिहिलं, त्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 0 आणि नंतर हा लिहिला 5. मग हा वाचायचा कसा? तुम्हाला इथपर्यंत नंबर वाचता येत होता. म्हणजे जर माझ्याकडे हा 2 नसेल तर मी हा नंबर कसा रीड करत होते? कारण की ह्याच्यामध्ये आपलं 2च ग्रुपिंग होतं. एक होता आपला युनिटचा एक ग्रुप किंवा आपण पिरियड म्हणू आणि एक होता तुमचा 1000चा पिरियड. बरोबर? मग त्या केस मध्ये आपण कसं रीड करत होतो? 35,705 असा आपण नंबर रीड करत होतो. हा झाला आपला 5 डिजिट नंबर. मग आता इथे मी 2 ऍड केला म्हणजे झाला आपला 6 डिजिट नंबर. मग वाचताना कसं वाचायचं की जेव्हा आपल्याकडे इथे 6 डिजिट नंबर येतात तेव्हा हा जो 6 प्लेसचा नंबर आहे तेव्हा तो आपण कसा वाचणार आहे? तर लाख मध्ये वाचणार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला रीड कसं करणार? 2,35,705. कसं रीड केलं मी? 2,35,705. एवढं सोपं आहे. म्हणजे आधी आपण 1000 पर्यंत वाचत होतो 99,000. अजून एक डिजिट ऍड झाला तर आपण त्या केस मध्ये त्याला रीड करताना कसं रीड करणार आहे? लाख. आणि ह्याला ग्रुपिंग करताना आपण रिप्रेझेंट बघा कसं करतात. 2,35,705 हा जर नंबर घेतला तर मी हा 3 चे एक ग्रुपिंग करणार आणि हा 2 चे एक ग्रुपिंग करणार. म्हणजे वाचताना आपल्याला सोपं पडतं. आता तसाच दुसरा नंबर आपण वाचूयात. हा काय नंबर आहे? हा पण माझा 6 डिजिट नंबर आहे. मग इथे मी ह्या टेबल मध्ये मी लिहिते 9,0,0,4,9. तुम्ही असाही नंबर लिहू शकता किंवा इथून युनिट प्लेस पासून पण आपल्याला नंबर लिहिता येईल 9,4,0,0,9. तुम्ही कसाही नंबर या टेबल मध्ये फिल करा. आता तुम्हाला वाचणं सोपं जावं म्हणून मी टेबल मध्ये फिल करून तुम्हाला सांगते. नंतर जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा आपण डायरेक्ट नंबर रीड करायचा आहे. मग आता इथे 3 चे एक ग्रुपिंग केलं, 2 चे एक ग्रुपिंग केलं. मग आता इथे 6 डिजिट नंबर आहे. मग हाला आपण 9. मग 9 ला कसं रीड करणार? 9 लाख. इथे पुढे नाहीये काही म्हणजे 1000 मध्ये काहीच नाहीये. डायरेक्टली काय आहे? 49. मग मी रीड कसं करणार? 9,49. आता तसाच नेक्स्ट नंबर रीड करूयात. हा नंबर मी इथे टेबल मध्ये प्लेस करून घेते 3,0,7,8,9,9. मग कसा रीड करणार? 3,07,899. कळालंय तुम्हाला की 6 डिजिट नंबर आपण रीड कसा करतोय? आता आपण याचा प्रॉब्लेम सेट
3 हा सॉल्व्ह करूयात. मग आता सिंपल क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 3 मध्ये काय सांगितलं क्वेश्चन 1 मध्ये रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. हे नंबर रीड करायचे आहेत आणि आपल्याला ते वर्ड मध्ये लिहायचे आहेत. मग आता कसं लिहिणार बरं? हा 6 डिजिट नंबर आहे तरी सेपरेट करून पण दिलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय आला 1 2 3 4 5 6 कुठलाही नंबर रीड करायला आला तरी त्याचे डिजिट्स मोजायचे. म्हणजे तुम्हाला कळतं की ते रीड कसे करायचे. हा 6 डिजिट नंबर आहे म्हणजे कसा रीड करणार 7,65,000 7,65,234. नेक्स्ट नंबर काय आहे 4,73,225. चला तो वर्ड्स मध्ये लिहूया 4,73,225. नेक्स्ट नंबर काय आहे 3,27,000 आणि डिरेक्टली काय आहे पुढे काय आहे का नाही म्हणजे काय झाला हा 1 3,27,001. मग आता लिहूयात तो 7,001. आता नेक्स्ट 8,75,375. सोपं आहे की नाही. आता चला लिहूयात तो 8,75,000 375. आता पुढचा काय आहे 1,50,437. लिहूयात चला 1,50,437. आता नेक्स्ट आपल्याला पुढचे नंबर सेम रीडच करायचे आहेत आणि वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. त्याच क्वेश्चन मधले सब क्वेश्चन्स आहेत. मग आता आपल्याला ग्रुपिंगनी तर लवकर समजतं. आता हा नंबर कसा रीड करणार मी 2,03,174. नेक्स्ट काय येणार 6,47,851. नेक्स्ट काय येणार 9,09,99 कारण की ते 1000 मध्ये काहीच नाहीये. पुढे 5,75,010. नेक्स्ट काय येणार 4,03,005. हे आपण नंबर्स काय केलेले आहेत रीड केलेले आहेत. मग आता ह्या एक्सरसाइज मधला पुढचा क्वेश्चन बघूयात. तर इथे काय केलं सांगितलंय तुम्हाला या क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला नंबर्स वर्ड मध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला ते डिजिट मध्ये लिहायचे आहेत. तेच सांगितलंय रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स म्हणजे डिजिट मध्ये लिहायचे आहेत. पहिला नंबर वाचूयात काय सांगितला 1,35,855. मग आता 1 लाख सांगितला 1,35,855 हा नंबर मी फिगर मध्ये म्हणजे डिजिट मध्ये लिहिलेला आहे. नेक्स्ट बघा 7,27,000 आणि पुढे 1000 सांगितलेलं आहे. नेक्स्ट नंबर बघा 4,25,300. नेक्स्ट 9,09,099. 9,09,099. नेक्स्ट बघा 7,49,000. 7,49,362. 362. आता इथे फक्त काय दिलं आपल्याला 8 लाख. 8 लाख दिला म्हणून 8 लिहायचं आणि त्याच्या पुढे आपण किती झिरो ऍड करणार आहे 5 झिरोज आपण ऍड करणार आहे. हा झाला आपला क्वेश्चन 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन 3 तर अगदी सोपा आहे. काय सांगितलंय बघा मेक 5 6 डिजिट नंबर each time using any one of digit 0 to 9 only once. म्हणजे 0 to 9 ह्यातले कुठलेही तुम्ही एकदाच एक एक डिजिट यूज करून असे तुम्हाला 5 6 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. सोपं आहे की नाही. मग आता मी एक तयार करते 8,23,409. 2,54,925. हा चालेल का नंबर
तर हा इथे चालणार नाहीये, कारण की इथं 2 हा जो डिजिट आहे तो आपला इथे दोनदा यूज झालेला आहे. त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येक डिजिट एकदाच वापरायचा आहे, त्यामुळे हा नंबर चालणार नाही. तर ह्याला मी थोडं चेंज करते. 986 म्हणजे कम्प्लीट नंबर काय झाला, 2,54,986. नेक्स्ट 1,23,456. हा पण एक नंबरच आहे. नेक्स्ट 6,89,241. आता अजून एक, हे किती क्रिएट केलेत आपण, 4. असे आपल्याला किती सांगितलेत, 5 नंबर्स क्रिएट करायचे. आता अजून एक करते मी, 7,50,921. हा एक मी लास्ट 5 डिजिट नंबर इथे तयार केलेला आहे. तर ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय बघितलं की 6 डिजिट नंबर रीड कसा करायचा आहे. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण 7 डिजिट नंबर कसा रीड करायचा हे शिकणार आहे. तर भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.